नमस्ते. आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NAP 2020 अंतर्गत शालेय स्तरावर बदलण्यात आलेली 5+3+3+4 रचना म्हणजे काय ते पाहणार आहोत. त्याचबरोबर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क यामध्ये ज्या 1 ते 8 ह्या लेवल्स ठरवण्यात आलेल्या आहेत, सोबतच NHEQF व NSQF या 2 संज्ञा पाहणार आहोत. शालेय शिक्षणाच्या सध्याच्या 10+2 या संरचनेत बदल करून त्यामध्ये 3 ते 18 या वयोगटाला समाविष्ट करून 5+3+3+4 अशी अध्यापनशास्त्राची आणि अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. सध्याच्या 10+2 या शैक्षणिक प्रणालीमध्ये 3 ते 6 या वयोगटातील मुलांना समाविष्ट केले जात नाही, कारण इयत्ता 1 हे वय वर्ष 6 पासून सुरू होते. आता लहान मुलांच्या मेंदूच्या एकंदरीत विकासापैकी 85% अधिक विकास हा वयाच्या 6व्या वर्षापर्यंत होतो. म्हणूनच मेंदूचा निकोप विकास व वाढ सुनिश्चित करण्यासाठी सुरुवातीच्या काही वर्षात मेंदूची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आता 3+6 या वयोगटातील मुलांना शैक्षणिक रचनेत समाविष्ट करून घेण्याचं हेच कारण आहे की मुलांना, विशेषतः सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असलेल्या मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. आता ह्या 5+3+3+4 संरचनेबद्दल समजून घेऊयात. पूर्वीच्या 10+2 या प्रणालीमध्ये वय वर्ष 6 ते 16 हे 10 इयत्तापर्यंत व पुढील 2 वर्ष हे 11वी आणि 12वी या इयत्तेमध्ये मुलं शिक्षण घेत होती. आताची जी शैक्षणिक रचना आहे त्यामध्ये वय वर्ष 3 पासून मुलांना शाळेत घातले जाईल. पुढील 3 वर्षांसाठी म्हणजेच 3 ते 6 या वयोगटासाठी ते अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा व बालवाडी हे 3 वर्ग शिकतील. तर त्यापुढील 2 वर्ष ते इयत्ता 1ली व इयत्ता 2रीमध्ये शिकतील. आता ही झाली वय वर्ष 3 ते 8 म्हणजे 5 वर्षांची पायाभूत स्तर, यालाच इंग्लिशमध्ये फाउंडेशनल स्टेज म्हणतात किंवा फाउंडेशनल लेवल. आता यामध्ये मुलांना कुठल्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नाही. पायाभूत स्तरानंतर पुढील स्तर आहे पूर्वाध्ययन स्तर, ज्याला इंग्लिशमध्ये प्रिपरेटरी स्टेज म्हणतात. आता या प्रिपरेटरी स्टेजमध्ये वय वर्ष 8 ते 11 या गटातील मुलांचा समावेश असणार आहे. यामध्ये ते इयत्ता 3 ते 5 पर्यंत शिकतील. या स्तरामध्ये मुलांना त्यांच्या मदर टंग म्हणजे महाराष्ट्रात असतील तर मराठीमध्ये, पंजाबमध्ये असतील तर पंजाबीमध्ये, कर्नाटकमधील मुलं कन्नडमध्ये त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. मातृभाषेसोबतच या पूर्वाध्ययन स्तरामध्ये मुलांना इंग्लिशमध्ये शिक्षण घेण्याचीही पूर्ण मुभा आहे. या प्रिपरेटरी स्टेजमध्ये मात्र मुलांची परीक्षा घेण्यात येईल. प्रिपरेटरी स्टेजनंतर पुढील 3 वर्षांसाठी मिडल स्टेज असणार आहे, ज्याला माध्यमिक स्तर म्हणतात. आता यामध्ये वय वर्ष 11 ते वय वर्ष 14च्या मुलांचा समावेश असणार आहे. यामध्ये ते इयत्ता 6 ते 8 शिकणार आहेत. यामध्ये त्यांना वेगवेगळ्या व्होकेशनल कोर्सेस तसेच कम्प्युटर कोडिंग शिकवलं जाईल किंवा गणित, विज्ञान, कला यासारखे विषय शिकवले जातील आणि हे इंडियन लँग्वेजेस म्हणजेच भारतीय भाषांमध्ये पूर्ण विषय उपलब्ध असतील. मिडल स्टेजमध्ये मुलं 3 इयत्ता शिकल्यानंतर त्यांना सेकंडरी स्टेजमध्ये म्हणजेच ज्याला मराठीमध्ये माध्यमिक स्तर म्हणतात त्यामध्ये ते 4 वर्ष घालतील. आता यामध्ये इयत्ता 9 ते 12चा समावेश असणार आहे आणि या मुलांचा वयोगट असेल 14 ते 18. आता हे 9 ते 12 या इयत्तेतील मुलं जे आहेत त्यांची परीक्षा ही सत्रांमध्ये होईल. सेमिस्टर वाईज परीक्षा त्यांची घेण्यात येईल. तर आता यामध्ये कुठल्याही प्रकारची शाखा नसणार आहे. मुलं विविध विषय निवडून त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील. यासोबतच या सेकंडरी स्टेजमध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय भाषेसोबतच मुलांना फॉरेन लँग्वेजेस म्हणजे परदेशी भाषा जसं की जापानी, थाई, फ्रेंच, स्पॅनिश, कोरियन यासारख्या भाषा शिकण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येईल. तर ही झाली 5+3+3+4 अभ्यासक्रमाची पुनर्रचना. तर शालेय शिक्षणाची शैक्षणिक संरचना बघितल्यानंतर पुढे आपण
लेवल्स म्हणजे विविध स्तर काय आहेत ते समजून घेऊयात. तर हा जो तक्ता दिसतो यामध्ये NCRF लेवल्स दाखवण्यात आलेले आहेत. NCRF म्हणजे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या विविध लेवल्स. आता शालेय स्तरावर 1 ते 4 या लेवल्स असणार आहेत, हे स्तर असणार आहेत. तर उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमाचे जे लेवल्स आहेत किंवा स्तर आहेत तो 4.5 ते 8 असणार आहेत. आता हे स्तर म्हणजे काय ते आपण सविस्तर पाहूयात. यामध्ये अकॅडमिक एज्युकेशन बँड म्हणजेच शैक्षणिक स्तर, त्या प्रत्येक शैक्षणिक स्तरामध्ये मग कुठल्या इयत्ता असणार आहेत, एका शैक्षणिक इयत्तेमध्ये किती तास असणार आहेत, त्या तासाला किती क्रेडिट असतील आणि मग या पूर्ण शैक्षणिक वर्षामधील त्या लेवलला किती क्रेडिट देण्यात येतील ते या रकान्यात दाखवण्यात आलेले आहे. तर यामध्ये प्री प्रायमरी स्कूल म्हणजेच वय वर्ष 3 ते 6 हे 3 वर्ष जी मुलं अंगणवाडीमध्ये शिकणार आहेत, प्ले ग्रुपचे मुलं असतील त्यांची लेवल असणार आहे 0.1. पहिल्या इयत्तेच्या मुलांची लेवल असणार आहे 0.2. दुसऱ्या इयत्तेची जी मुलं आहेत ती लेवल असणार 0.4. तर असंच इयत्ता 5चे जे विद्यार्थी असणार आहेत ती असणार आहे लेवल 1, स्तर 1. मिडल स्कूलनंतर ज्यामध्ये मुलं 6वी, 7वी आणि 8वी इयत्ता शिकणार आहेत, 8व्या इयत्तानंतर त्यांची लेवल असणार आहे 2, ज्यामध्ये ते एकूण 80 क्रेडिट मिळवतील. त्यानंतर 9वी आणि 10वी नंतर जी लेवल असणार आहे, 10वी नंतरची जी विद्यार्थ्यांची लेवल असेल ती असेल लेवल नंबर 3. 10वी झाल्यानंतर त्यांचे जे क्रेडिट असतील ते असणार 120. 11वी आणि 12वी, आता 12वी झालेल्या विद्यार्थ्याची लेवल असणार आहे 4. या शालेय स्तरावरच्या 4 लेवल झाल्यानंतर 4.5 पासून सुरू होतील हायर एज्युकेशन म्हणजेच उच्च शिक्षण. आता 12वी झाल्यानंतर जेव्हा मुलगा पदवी अभ्यासक्रमासाठी येईल त्यामध्ये प्रथम वर्ष झाल्यानंतर त्याला अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट मिळेल आणि ती लेवल असणार आहे 4.5. यामध्ये त्याला एकूण 180 क्रेडिट्स मिळवावे लागतील. यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात जेव्हा तो विद्यार्थी 200 क्रेडिट्सने उत्तीर्ण होईल तेव्हा त्याची लेवल असेल 5. लेवल 5 नंतर समोरची लेवल असेल 5.5, जी की बॅचलर्स डिग्री म्हणजे ज्या विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमाचे 3 वर्ष पूर्ण केलेले आहेत त्या विद्यार्थ्याला ही बॅचलर्स डिग्री देण्यात येईल आणि त्यामध्ये त्याने एकूण 220 क्रेडिट्स मिळवणं अनिवार्य आहे. 220 क्रेडिट्स मिळाल्यानंतर त्याला बॅचलर्स डिग्री दिल्या जाईल, ज्यामध्ये की त्याने 6 सेमिस्टर्स शिकलेले असतील. बॅचलर्स डिग्री झाल्यानंतर जी समोरची लेवल असेल ती असेल लेवल 6. आता असे विद्यार्थी ज्यांनी की पदवी अभ्यासक्रमाचे 3 वर्ष शिकल्यानंतर आणखी 1 वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी देण्याचं ठरवलेलं आहे त्यांना बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्स या स्पेशलायझेशनसहित प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामध्ये हे विद्यार्थी 240 क्रेडिट्सनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची लेवल 6 असणार आहे. आणि असे विद्यार्थी ज्यांनी की बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्स मिळवलेले आहे ते सरळ PhDसाठी प्रवेश मिळवण्यास पात्र आहेत. जसं मागील व्हिडिओमध्ये सांगितलं, बॅचलर्स डिग्री म्हणजे पदवी झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर 2 पर्याय असणार आहेत. एक तर ते आणखी 1 वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी म्हणजे बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्ससाठी घालू शकतील, म्हणजे ते पदवीच्या 4थ्या वर्षात प्रवेश मिळवतील, किंवा ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकतात. तर समजा 2 विद्यार्थी आहेत ज्यांनी दोघांनीही 5.5 ही पदवीची लेवल पूर्ण केलेली आहे. आता एकाने आणखी 1 वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी देण्याचं ठरवलं आहे, म्हणजे त्याने पदवीच्या 4th इयर म्हणजे बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्ससाठी प्रवेश घेतला आहे. तर दुसऱ्याने PGच्या म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. आता हे दोघंही विद्यार्थी जेव्हा 2 सेमिस्टर या संबंधित अभ्यासक्रमामध्ये घालवतील आणि दिलेल्या ठराविक क्रेडिटनी उत्तीर्ण होतील तेव्हा दोघांचीही जी लेवल असेल ती लेवल 6 असेल. बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याचीही लेवल 6 असेल, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं 1 वर्ष म्हणजे 2 सेमिस्टर पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याचीही लेवल असेल ती 6 असेल. आता पदव्युत्तर अभ्यासक्रमात 1 वर्ष 2 सेमिस्टरनी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा दिला जाईल. तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तसेच बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्स या दोन्हीही उमेदवारांची जी लेवल असेल ती असेल लेवल 6.
आता लेवल 6 नंतर पुढची जी लेवल आहे ती आहे लेवल 6.5. आता ही 6.5 लेवल कुणाला म्हटलं जाईल? तर असे विद्यार्थी ज्यांनी की 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा मिळवलेला आहे, त्याचीही लेवल 6.5 असेल. त्यासोबतच असा विद्यार्थी ज्याने की बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्स हा 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम केल्यानंतर 1 वर्षाचं मास्टर्स डिग्री म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम 260 क्रेडिटनी पूर्ण केला आहे, त्याचीही लेवल 6.5 असेल. त्याचबरोबर असा विद्यार्थी ज्याने की बॅचलर्स डिग्रीचे 3 वर्ष पूर्ण केले आहेत, त्यासोबतच त्याने मास्टर्स डिग्रीचे आणखी 2 वर्ष म्हणजे 4 सेमिस्टर पूर्ण केले आहेत, ज्याने की 260 क्रेडिट मिळवलेले आहेत, त्याचीही लेवल 6.5 असणार आहे. तर या तिन्ही बाबतीत जी लेवल असणार आहे ती असणार आहे लेवल 6.5. आता या 6.5 नंतर पुढील लेवल असणार आहे लेवल नंबर 7. तर लेवल 7 कुणाला दिल्या जाईल? तर असे विद्यार्थी ज्यांनी बॅचलर्स इंजिनिअरिंग डिग्री केल्यानंतर 4 सेमिस्टर म्हणजेच 2 वर्ष 280 क्रेडिट मिळवून पूर्ण केले, त्या विद्यार्थ्यांना लेवल 7 म्हणून संबोधलं जाईल. लेवल 7 नंतर पुढील लेवल आहे लेवल 8, जी डॉक्टरल डिग्रीसाठी आहे. आता असे विद्यार्थी ज्यांनी की मास्टर्स डिग्री किंवा बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्स म्हणजे 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, असे विद्यार्थी PhDसाठी प्रवेश मिळवू शकतात आणि त्यामध्ये त्यांनी 320 क्रेडिटनी दिलेला अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्यानंतर त्यांची लेवल असणार आहे लेवल 8. तर यानंतर आपण 2 संज्ञा समजून घेणार आहोत, NSQF आणि NHEQF. यामध्ये NSQF म्हणजेच नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क, ज्याला मराठीमध्ये राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा म्हणतात. आता NSQF काय करते? तर हे ज्ञान, कौशल्ये व योग्यतेच्या स्तरांच्या मालिकेनुसार पात्रता ठरवते. जसं की आपण पाहिलं 0.1 हे प्रीस्कूलसाठी आहे, लेवल 1 म्हणजे स्तर 1 हे इयत्ता 5वी उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी आहे, इयत्ता 8 झालेल्यांचे जे स्तर असणार आहे ते आहे 2. तर 2.5 8वीनंतर ज्यांनी 1 वर्षाचा ITI केलेला आहे त्यांसाठी, किंवा जे इयत्ता 9वीचे विद्यार्थी आहेत उत्तीर्ण झालेले त्यांच्यासाठी जी स्तर आहे ते आहेत 2.5. 10वीचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लेवल 3 म्हणजे स्तर 3 म्हणून संबोधण्यात येईल. त्याचबरोबर असे विद्यार्थी ज्यांनी 8वीनंतर 2 वर्षांचा ITI केलेला आहे त्यांचाही स्तर 3 असणार आहे. 11वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी लेवल 3.5 असणार आहे, किंवा असा विद्यार्थी ज्याने 10वीनंतर 1 वर्षाचा ITI केलेला आहे त्यालाही लेवल 3.5 म्हणूनच संबोधण्यात येईल. 12वी झालेल्या विद्यार्थ्याचा जे स्तर असणार आहे ते असणार आहे स्तर क्रमांक 4 किंवा लेवल 4. 12वी इयत्तेबरोबरच असे विद्यार्थी ज्यांनी 10वीनंतर 2 वर्षांचा ITI केलेला आहे त्यांचंसुद्धा स्तर 4च असणार आहे. आता NSQF नंतर आपण बघणार आहोत NHEQF. NHEQF म्हणजेच नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क, ज्याला मराठीत राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा म्हणतात. आता हे NHEQF काय करतं? तर हे उच्च शिक्षणाच्या पात्रतेचे वर्णन करते. म्हणजेच असे विद्यार्थी ज्यांनी UG सर्टिफिकेट मिळवलेलं आहे त्यांचं स्तर असणार आहे 4.5. असे विद्यार्थी ज्यांच्याकडे UG डिप्लोमा आहे, पदवी डिप्लोमा आहे, त्यांचं स्तर असणार आहे 5. 5.5 हे स्तर अशा विद्यार्थ्यांचं असणार आहे ज्यांच्याकडे बॅचलर्स डिग्री म्हणजे पदवी प्रमाणपत्र आहे. बॅचलर्स डिग्रीनंतर 1 वर्षाचं परत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्स असेल, त्यांचं स्तर असणार आहे 6. किंवा असे विद्यार्थी ज्यांनी की हे 3 वर्षांची पदवी अभ्यासक्रम झाल्यानंतर 1 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यांच्याकडे PG डिप्लोमा असणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा म्हणजेच पदव्युत्तर डिप्लोमा असणार आहे. तर त्यांचंसुद्धा स्तर हे 6 असणार आहे. लेवल 6 नंतर 6.5 हे स्तर मास्टर्स डिग्री पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा असणार आहे. मास्टर्स डिग्री इंजिनिअरिंग होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेवल 7 असणार आहे, म्हणजे 7 स्तर असणार आहे. तर या सर्वात उच्च स्तर असणार आहे लेवल 8 म्हणजे स्तर 8. हे डॉक्टरल डिग्री पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तर आशा करते की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शैक्षणिक पात्रतेच्या जे विविध लेवल्स
म्हणजेच स्तर ठरवण्यात आलेले आहेत ते तुम्हाला समजले असतील. नवीन अशा शैक्षणिक व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात. धन्यवाद.